नमस्कार. तर बघा, काल 1 मे होता. काल मनूचा बर्थडे होता. तर काल काय कारणामुळे मनूचा बर्थडे आम्ही साजरा करू शकलो नाही. तर आज मनूचा बर्थडे आम्ही साजरा करतोय. तर मनू एवढा खुश आहे ना, काय सांगायचं आता. तो कधीपासून एवढा मस्ती करतोय, खेळतोय आणि आम्ही त्या कंपनीने सुद्धा मनूला गिफ्ट पाठवलंय. तर निखिल आणि अक्षय ते गिफ्ट आलंय ना, स्टिकर आले त्याच्या बर्थडेचं, ते लावताय दोघे. थांब रे, तू मस्ती करतोय, थांब. हे बघा, मनू खूप खुश आहे. हे बघा किती खुश आहे मनू, खूप मस्ती करतोय. आणि अक्षय इथे लावतोय बघा. हे कंपनीने पाठवलंय मनूला हॅपी बर्थडेचं गिफ्ट. आणि चष्मा दाखव ना, मनूला चष्मा आलाय ते दाखव ना निखिल. इंस्टाला व्हिडिओ बनवलाय आम्ही. तर हे बघा, मनूसाठी हा चष्मा पण दिलाय त्यांनी, त्याच्याच मापाचा आहे बघा. हे बघा, खूप छान आहे, मस्त दिलाय चष्मा. तर मनू इथेच बसून आहे कधीपासून, एवढा खुश आहे ना मनू. जास्त काय लावू नको, कलर निघल. पडली आधी लावून बघ कसं लावणार आहेस. जास्त नकोच लाव. कसं लावणार आधी लावून. तर चला, आता मनूला आम्ही केक आणलाय त्याच्या आवडीचा. नाही मनू. आणि आमच्या मनूला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. मी उद्या हा ब्लॉग टाकेल. आज वेळ भेटला तर आज टाकेल, आज नाही वेळ भेटला तर उद्या मी ब्लॉग टाकणार आहे. तर मनूला खूप साऱ्या शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या तुमचा. तर चला, आता मनू काय करणार आहे, केक कापणार आहे का त्याच्या आवडीचं खाणार आहे ते दाखवते तुम्हाला. आणि अक्षयचं तर चाललंय हॅपी बर्थडेचं लावतं. मनू काय लावून देणार नाही, मनू मध्ये मध्ये करतोय बघा. त्याला वाटतं काय करताय ते दोघं. ना मनू, काय करतोय बाबू, तुझ्या बर्थडे. मनू 2 वर्षाचा झाला, कंप्लीट 2 वर्षाचा मनू झालात आमचा. मनू कुठे गेलास तू? अरे काढून टाकत असत. खूप छान आहे, मस्त आहे बर्थडेचा स्टिकर ना, कलर खूप छान आहे. वरती गेले खाली गेले बघतोय मनू. मनू काय आहे, ठेवतच नसतो. मनू तो नसतो ठेवत. घे ना तू वरती, त्याला काय झालं. काय तू वरती घे. काय करतोय. बस बस. अरे नाही तर ते ह्याला लावायचं ना. मनू राहू दे, तुझा बर्थडे करायचं का नाही. बर्थडे करायचा ना मनू. वर खाली झालं मी करतो रिसेट. तूच वरती कर ना तुझं. लांब व्हायचं. बघतोय तो, बघतोय काय करतोय ते. काय चाललंय काय ना मग. तू चुकीचं बांधलं. थोडं जागा सोडायची मध्ये. तर आज बघा रविवार, तर रविवारची बैठक असते माझी. तर आज दिवसभर काय एवढं बनवलं नाही मी ब्लॉग वगैरे. तर आता म्हटलं चला चपात्या बनवताना बनवूया. तर आज सगळी कामं आटपली आणि मग झोपली होती मी आज जरा. सकाळी लवकर उठले होते. 7:30 घरातून निघायला लागतं आणि घरी येऊस तर 11-10 होतात. त्याच्यामुळे आज आणि गरमी एवढी आहे ना, तर असं काही करायची इच्छाच होत नाही. गरमी एवढं गरम होतं.
थोडं काम केलं की लगेच वाटतं पंख्याखाली जाऊन बसा. एकदम असं चिडचिड होते गर्मीने. तर मी पंखा लावलाय तर पीठ उठतंय. भाजीचा वैताग, काय भाजी बनवत रोज संध्याकाळी भाजी, दुपारी सकाळी भाजी. चपात्या भाकरी फटाफट होऊन जातात, पण हे भाजीचा वैताग जास्त. विचार करूनच भाजी बनवायला लागते. काल मी भेंडी अर्धा किलोच्या वर जास्त होती भेंडी. तेवढी आणि एकदम पोळी होती, बारीक बारीक मस्त अशी भेंडीची भाजी काल बनवली होती. काही ठिकाणी भरपूर असा पाऊस पण पडतोय, काही ठिकाणी गरमी एवढी बापरे. उन्हाळा तर अजिबात, मला तर अजिबात आवडत नाही. थंडी सगळ्यात चांगली वाटते मला. थंडीमध्ये काही टेन्शन नसतं. थंडी वाजते तर आपण थंडीचे कपडे वगैरे आपण घालतो ते बरं. पावसाळ्यात कसे कपडे सुकत नाही, सगळीकडे ओलं ओलं राहतं, पाणी राहतं, तर जायला वगैरे येत नाही. आणि उन्हाळ्याचं गरम होतं, ऊन लागतं, त्याच्यामुळे कुठे बाहेर पडता येत नाही. आणि यावर्षी तर निखिलची आमच्या 12वी, त्याच्यामुळे त्याचा क्लास सकाळी तासला कॉलेजला जातो, त्याच्यामुळे ह्यावर्षी आता आम्ही कुठेच जाणार नाही फिरायला. म्हणजे भूक पण नाही लागत, कारण हे ऊन पाणी पिऊ पिऊच पोट एकदम फुल होत. पाणी पिलं की जेवण्याची इच्छाच होत नाही. एकदा सकाळी जेवलं की संध्याकाळीच, नाही तर मध्ये काही खायची इच्छाच होत नाही. आणि मी कॅमेऱ्यावर फोन नाही माझ्याकडे, मी आता मोबाईल इकडे लावलाय, त्याच्यामुळे मला इकडं बघून बोलावं लागतंय. नाही निखिल, चपाती आलाय निखिल चपाती घ्यायला. उद्या कॉलेज आहे, मग काय लवकर झोपायचं का चांगलं नाही का? चांगलं आहे ना. सकाळी लवकर 6ला उठा, सकाळी 6ला उठून सगळीकडचा कचरा बिचरा काढ, 10 वाजता काम कर, काम कर, काम. 10 वाजता खायला देशील, ते पण चपाती अरे, असते. 10 वाजता काय उठले की तुला देऊ बनवून, तुला काय काम नको करायला. करेन मी, मग मला इथं गर्मीने माणसाला किती त्रास होतो. तू मी 6ला उठेल, तू मला सकाळी उठून तू काम करून लागायचं. तू झाडाला पाणी टाकलं, करेन मी, करेन. झाडाला पाणी टाक, झाड सुकून गेले, आज सुट्टी होती ना तुला. काय झाडाला आपली रील काय झालेली, झाडाला पाणी टाक बोललं तर तू झाडाला पाणी नाही, काय करतो, पाणी नाही टाकलं तर व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि छान छान अशा मस्त कमेंट पण करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.